पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर खरं तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरहून आलेले, त्यामुळे त्यांच्याकडून शहरवासियांच्या चांगल्याच अपेक्षा, पण त्या पूर्ण होण्याऐवजी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कसं ते पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून भक्ती शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि पुलाचं काम होणार आहे आणि या कामासाठी 103 कोटी 7 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पण एका ठेकेदाराने त्यासाठी 72 कोटी 40 लाखांची कमी खर्चाची निविदा दिली. ती मंजूरही झाली. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्यानंतर या कामाच्या निमित्तानं तब्बल 18 कोटी 13 लाखांचं काम कोणत्याही निविदेशिवाय त्याच ठेकेदाराला देण्यात आलं. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. पण त्या मागणीवर लेखी उत्तर देताना यापूर्वी अशाच पद्धतीनं कामं दिली जात होती असं लेखी उत्तर आयुक्तांनी दिलंय. त्यामुळे आयुक्त स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आणि भाजप पदाधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप भापकर यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाची कुठलीही पत्रकार परिषद असली तर आयुक्त 4थ्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर महापालिका दालनात येतात आणि त्या ठिकाणी इथल्या पदाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचं समर्थन थेट पत्रकार परिषद करतात, पत्रकार परिषदेमध्ये करतात. हे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत का भाजपाचे प्रवक्ते आहेत, अशा प्रकारचा मोठा प्रश्नचिन्ह या शहरातल्या नागरिकांच्या समोर या ठिकाणी उभा राहतोय. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी अपेक्षेप्रमाणे आयुक्तांची पाठराखण केली. एवढंच नाही तर सत्तेत नसताना थेट पद्धतीनं काम देण्यास विरोध करणाऱ्या सावळे यांनी हे काम योग्य पद्धतीनं दिलं गेल्याचा दावाही केलाय. युटिलिटी आणि मूळ बांधकामाला किती खर्च होणार आहे याचं बायफर्केशन त्यांनी त्या ठिकाणी केलं. जवळपास 18 कोटी रुपये युटिलिटीवरती खर्च होतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या ठिकाणी बिलो टेंडर आलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी कामाची आपण या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेली आहे. या बाबतीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेर असल्याचं सांगत बोलणं टाळलं. मेट्रोचं सादरीकरण सुरू असताना मोबाईलवर व्हॉट्सअप चेक करणारे आयुक्त शहराने पाहिल्यानं ही खळबळ उडाली होती. त्यानंतर बऱ्याच पत्रकार परिषदांना महापौरांच्या दालनात येऊन स्पष्टीकरण देतानाही त्यांना पाहायला मिळालं. म्हणूनच आयुक्तांनी काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आता व्यक्त केली जाते. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.